मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुधाकर राव मीराला विचारतात, काय गं मीरा, सत्यजित तिकडे चांगला वागला ना? त्यावेळी मीराला आता सत्याने जे काही केलं आहे, ज्या काही चांगल्या गोष्टी केल्या आहेत ते सगळं काही आठवत असतं, की कशाप्रकारे त्यांनी सर्वांसाठी आईस्क्रीम आणली होती, माझ्या आईचा एवढा मान सन्मान राखला, त्याचबरोबर माझ्या आईने चक्क मुलाचा दर्जा सत्यजितला दिला आणि मग नंतर सुजितरावाची कशी खोड मोडली हे सगळं काही तिला आठवत असतं. ती त्या स्वप्नामध्येच असते. मग आता सुधाकरराव विचारतात, बोल ना बाळा मीरा. मीरा म्हणते, हो अगदी छान राहिले ते, त्यांना तिकडे खूप आवडलं. मग आता सुधाकरराव पुन्हा गडबडीतच विचारतात, बाळा पण 2 दिवस त्याच्याशिवाय राहिला का तो? मग आता मीरा म्हणते, हो अहो बाबा, त्यांनी 2 दिवस अजिबात दारूला हातसुद्धा लावला नाही, अगदी छान राहिले ते तिकडे, त्यांना दारूची आठवणसुद्धा आली नाही. त्यावेळी सुधाकरराव म्हणतात, बाळा तुला माहिती आहे का, अगं त्याला असं वाटतंय की तो आपल्या घरून आलाय, म्हणजे आजपर्यंत त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद मला दिसत नव्हता ना, तो आज दिसलाय मला. मग आता मीरा म्हणते, हो का बाबा? तर मीरा विचारते, सासूबाई कुठे आहेत? तेव्हा ती पारून आहे का, तिच्यासाठी गरमागरम चिकन घेऊन गेली आहे, कारण तिची तब्येत जरा बरी नाही, असं आता सुधाकरराव सांगतात. आणि तुझी सासू नाही तर तुला करमत नाही का, असंही विचारतात. मीरा म्हणते, तसं नाही, इथे दिसल्या नाहीत ना म्हणून मी विचारलं. त्यावेळी मीरा विचारते, मी जाऊ का आतमध्ये, थोडं काम आहे? तेव्हा हो असं सुधाकरराव म्हणतात. आता सत्या तिकडे जाऊन खूप चांगला वागला, त्याच्यामध्ये झालेला तो बदल सुधाकरराव पाहतात आणि ते त्याच आठवणीत रमतात, त्यांना खूप आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे आता पंकजसाठी चिकन घेऊन निरूपा आलेली असते. तेव्हा निरूपाच्या हातचं चिकन खाऊन पंकजचं पोटच भरतं. तो म्हणतो, मम्मा अगं तुझ्या हातचं चिकन म्हणजे गरमागरम, ते पण खूप छान मम्मा, तुला तोडच नाही, असं म्हणून तो आता खूपच निरूपाला खुश करून टाकतो. त्यावेळी निरूपा म्हणते, बाळा लवकरात लवकर आता काम बघ एखादं. मग आता तो म्हणतो, हो मम्मा लवकरात लवकर मी बघणारच आहे, तू मला असं वाटतंय एखादी मोलमजुरीचंच मला काम मिळेल किंवा असं हातगाडी ओढण्याचं वगैरे. तेव्हा निरूपा म्हणते, असं का बोलतोस बाळा? तो म्हणतो, मग काय करू मम्मा, माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे. आता मनातल्या मनात तो विचार करू लागतो, अगं मम्मा त्यासाठी खिशात पैसा पाहिजे, पैसा, असं म्हणून तो आता निरूपाला म्हणतो, मम्मा अगं क्वालिटी पाहून आज जॉब देतात, असं ऐऱ्या गैऱ्याला कोणी जॉब देत नाही, तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्याबरोबर आहे, तू काळजी करू नको, असं निरूपा म्हणते. इकडे सत्या हा रूममध्ये येतो आणि तेथे आल्यानंतर आरशात स्वतःला पाहतो आणि लक्ष्मीने दिलेल्या त्या चैनीकडे तर सारखा सारखाच पाहत असतो. आता मीरा देखील तेथे येते आणि सत्याकडे हाताची घडी घालून पाहू लागते. आता सत्याला ती गोष्ट समजते. सत्या पटकन मागे वळायला जातो, परंतु तस त्याची मान आखडते. त्यावेळी आता सत्या म्हणतो, तुझ्यामुळे माझी मान आखडली, तुला कळतं की नाही ग धुमकेतू काही? मग आता मीरा म्हणते की माझ्याकडे नाही, तुमचं मी आले तेव्हा जे काही हे चाललं होतं ना, त्यामुळे आखडली आहे. तेव्हा आता मीरा एक रशी हातात घेते, तर सत्या आता बेडवर बसतो आणि म्हणतो, तू हे काय करतीये, तू काही माझा गळा वगैरे दाबतेस की काय? आता मीरा म्हणते, तसं काही तुमचा गळा आवळत नाहीये, माझा हातच पुरेसा झाला तुमचा गळा आवळण्यासाठी. त्यावेळी सत्या घाबरत म्हणतोय, धुमके तू तू तर खूपच डेंजर आहे ग. मग आता ती म्हणते, मला एवढं हलक्यात घेऊ नका, असं म्हणून ती हसते आणि म्हणते, अहो तसं नाही, ही रशी फक्त इकडे ते कपडे वाळत घालायची आहे ना, ती मला सापडत नव्हती, आत्ता सापडली म्हणून हातात घेतली, पण मला मान नक्कीच मोडता येते. त्यावेळी सत्य म्हणतो, खरंच का? नाही तर तू वेगळंच काहीतरी करून ठेवायचीस. तेव्हा मीरा अगदी सिरियस होते आणि म्हणते, हो खरंच आहे ते मान मोडता मला, मी माझ्या दादांची नेहमी मान मोडायची. त्यानंतर आता सत्या बेडवर जरा व्यवस्थित बसतो, मीरा त्याच्याजवळ बसते आणि पटकन त्याची मान मोडते. तर सत्या एवढ्या जोरात घाबरतो की तो मीरालाच ढकलून देतो, पण आता मीरा जोरात त्याला पकडते. ते दोघेही आता एकमेकांकडे पाहतच राहतात. मीरा आता खाली पडणार असते, तर सत्या आता पटकन तिच्या कमरेला धरतो. दोघेही एकमेकांकडे खूप वेळ पाहतात. तेवढ्यातच सुधाकरराव तेथे येतात आणि म्हणतात, अगं मीरा ऐक ना. समोर ते पाहतात तर सत्या आणि मीरा एकत्र असतात, म्हणून त्यांनाच आता लाजल्यासारखं होतं. ते म्हणतात, चालू द्यात तुमचं, चालू द्यात. मग आता सत्या हा पटकनच मीराला बाजूला ढकलून देतो. त्यावेळी मीरा म्हणते, हे काय चाललंय तुमचं बाबा, तुम्हाला काही हवं होतं का? मग आता मला चहा हवा होता, पण चालू देत तुमचं, नंतर द्या चहा, असं सुधाकरराव म्हणतात आणि लगेच तेथून जातात. तेव्हा सत्या म्हणतो, मान तर बरी झाली अगदी, तू खूप हुशार आहेस ग धुमकेतू. त्यावेळी ती म्हणते, गप्प बसा, तुम्हाला काही मला बोलायचं नाही का? इथे बाबा आले आणि आपण दोघे असे. मग आता सत्या म्हणतो, मी काय केलंय तुला?
तेव्हा मीरा पुन्हा म्हणू लागते, आता तुम्हाला मला काही बोलायचं नाही का, म्हणजे थँक्यू वगैरे असं म्हणून ती आता जोरात मागे वळते. तर मीराच्या केसांची जी वेणी असते ती सत्याच्या मानेवरच जोरात लागते. तो म्हणतो, बापरे, ही धूमकेतू ना चांगलीच सरळ करणार आहे मला, असं म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो. इकडे मीरा ही बाहेर येते आणि चहा करायला ठेवते, परंतु आता ती साखर शोधत असते. तिला कुठे जाता साखर सापडत नाही. तेव्हा ती सुधाकर रावांना विचारते, बाबा, जास्तीची साखर कुठे ठेवली आहे तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, नाही रे बाळा, तू ते निरूपाला फोन करून विचार बरं. मग आता ती म्हणते, ठीक आहे, मी करते फोन, असं म्हणून ती आता निरूपाला कॉल करत असते. दुसरीकडे निरूपा आता पैशांचा बंडलच पंकजला देते. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा, एवढे पैसे तू कुठून आणले? त्यावेळी ती म्हणते की आपण ज्या रूम भाड्याने दिले आहेत ना, त्याचं 3-3 महिन्याचं भाडं मी जास्तीचं घेतलं आहे, कारण तुला आता काम शोधावं लागेल आणि पैशांची गरज पण भासेल म्हणून. त्यावेळी आता पंकज म्हणतो, नको मम्मा, मला एवढे पैसे नको. तेव्हा आता ती जबरदस्तीने त्याला पैसे देते. तर पंकजला हेच हवं असं तो खुश असतो. तर इकडे आता मीरा सारखी निरूपाला कॉल करत असते, परंतु निरूपा कॉल रिसीव करत नसते, कारण तिचा मोबाईल हा सायलेंटवर असतो. त्यावेळी मीरा म्हणते, आई तर काय कॉल रिसीव करत नाही, मी पारू मावशीला कॉल करते आणि तब्येतीची विचारपूस देखील करते. त्यावेळी आता असं म्हणून लगेच ती पारूला कॉल करते. दुसरीकडे पारू आता मस्त गरमागरम भजे आणि आल्याच्या चहावर ताव मारत असते. त्यावेळी आता नेमका मीराचा फोन येतो. तेव्हा मीरा म्हणजे सत्यजितची बायको बोलतीये असं आता मीरा समोरून म्हणते. त्यावेळी आता पारू म्हणते, बापरे, हिचा कॉल कशाला आला असेल. मग आता तिच्या तब्येतीची लगेच मीरा चौकशी करते, विचारपूस करते. तेव्हा पारू म्हणते, माझी तब्येत काय झाले, माझ्या तब्येतीला काहीच नाही झालं, मी अगदी ठणठणीत बरी आहे. मीरा म्हणते, अहो, असं का बोलताय तुम्ही? आम्हाला तर आईने इकडे सांगितलं होतं की तुमची तब्येत बरी नाही आहे, त्यासाठी त्या 2 दिवस डबा घेऊन जात आहेत. मग आता मी तर डबा बाहेरून मागवला, डाळ खिचडी वगैरे काय काय आहे ना, असं पावसा पाण्याचं करायला जमत नाही मला जास्त, म्हणून म्हटलं की बाहेरूनच मागवावं, आणि आजारी असल्यावर तर नाहीच नाही, म्हटलं थोडा आराम करावा, असं म्हणून आता पारू ही मीराबरोबर खोटं बोलते. त्यावेळी मीरा म्हणते, अहो, आईने तुम्हाला आता डबा आणून दिलाय ना, गरमागरम चिकन आणून दिलंय ना, ते खा ना तुम्ही, मग असं बाहेरचं का खाताय? तेव्हा पारूला जरा धक्काच बसतो. तिला समजतं की ही निरूपाना 2 दिवस झाले आहे घरच्यांबरोबर खोटं बोलून कुणाला तरी डबा घेऊन जातीये. मग आता मीराबरोबर कसंबसं बोलून पारू ही फोन ठेवते. मग आता दुसरीकडे मीराला समजतं की पारू मावशी तर आजारी नाही असं मला वाटतंय, कारण त्या खोटं का बोलत असतील. तर दुसरीकडे निरूपा ही आता पंकजला म्हणते, बाळा, मी जाते हां. त्यावेळी पंकज म्हणतो, ठीक आहे, असं म्हणून ती आता जायला निघते. त्याचवेळी आता तिला लगेच पारूचा फोन येतो. तेव्हा पारू म्हणते, काय गं निरूपा, तू आहेस कुठे? तेव्हा निरूपा म्हणते, काही नाही गं, जरा बाहेर आले. मग आता तुला काय मला आजारी पाडायचं आहे का? तुझ्या घरच्यांना तू काय सांगते की मी आजारी आहे म्हणून माझ्यासाठी तू डबे घेऊन जाते. त्यावेळी आता, अगं, तुझ्यासाठी नाही, पण मी जरा इकडे पंकजसाठी डबा, असं म्हणून निरूपा थांबते. खरं तर ती सांगून टाकणार असते, पण आता कुणाला संशय यायला नको, उगीच कुणी काही पंकजला बोलायला नको, म्हणून निरूपा काहीही बोलत नाही. तेव्हा आता पारू बरोबर तिला शब्दात अडकवते आणि म्हणते, पंकजसाठी काय काय पंकजसाठी सांग अगोदर. मग आता निरूपा म्हणते, अगं, पंकजच्या नावाने मी रोज दान करते ना, किंवा अन्नदान करते ना, म्हणून मी तुला अशी बोलले, बाकी काही नाही. हे ना, आमच्या यांना पंकजचं नाव जरी घरात घेतलं ना तरीही खूप राग येतो, म्हणून मी पंकजचा काही विषय काढत नाही आणि त्याच्या नावाने रोज मी अन्नदान करते. मग आता पारू विचारते, काय गं, तू नॉनव्हेज अन्नदान करते का? असा नवस केला आहे का पंकज तुला लवकरात लवकर सापडावं यासाठी? तेव्हा निरूपा अजूनच घाबरते. पारू आता तिला चांगली धमकावते आणि म्हणते, आत्ताच्या आत्ता तू माझ्या घरी ये जाताने, नाहीतर बघ मी तुझ्या घरी येईल आणि काय खरं आहे ना ते सांगेन की 2 दिवस तू डबा घेऊन माझ्या घरी आलीच नव्हती आणि मी आजारी नाही येते. तेव्हा निरूपा आता खूपच घाबरते. तेव्हा पंकज विचारतो, काय झालं मम्मा? तर आता ती म्हणते, अरे, मला अगोदर पारू मावशीकडे जायला हवं, नाही तर ती मला आता खूपच बोलेल. तेव्हा ठीक आहे असं पंकज म्हणतो. त्यानंतर आता निरूपा लगेच तिकडे जायला निघते. तिकडे सुधाकर राव विचारतात, अगं मीरा, साखर सापडली की नाही? तेव्हा मीरा म्हणते, नाही ना बाबा, आता काय करू बरं, काही कळतच नाही आहे. मग आता सदाशिवराव म्हणतात, बाळा जाऊ देत. तेवढ्यातच आता मुरकुटे साहेब तेथे येतात. सुधाकर राव म्हणतात, या मुरकुटे साहेब, अहो, ऑनलाईन पेमेंट झाल्यापासून
तेव्हापासून तुम्ही घरी यायचे सुद्धा बंद झाले पैसे द्यायला. मग आता ते म्हणतात हो ना, पण माझी एक अडचण आहे जरा. मी तुमच्या ज्या भाड्याच्या घरात राहतो ना, तर आता पावसाळा आला आहे म्हटल्यावर ते खूप गळतं. मग त्यामुळे मला ते गळतंय ना, ते तुम्ही दुरुस्त करून द्यावं. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात हो, आम्ही दुरुस्त करणारच आहोत, पण त्यासाठी 60-70 हजार रुपये नक्कीच खर्च येईल. मग मी काय म्हणतो, आता सध्या माझ्याकडे पैसे नाही आहेत, मग आपण जरा 1-2 महिन्यानंतर केलं तर चालेल का? तेव्हा मुरकुटे साहेब म्हणतात हो चालेल, पण 1-2 महिन्यानंतर खूप मुसळधार पाऊस पडेल, मग तर करावंच लागेल ना. तेव्हा आता मीरा देखील तिथे उभी असते, सर्व काही त्या दोघांचं बोलणं ऐकते. मग आता मीरा उपाय सुचवते, पुढच्या 2 महिन्याचं भाडं तुम्ही जर आत्ता दिलं तर तुमची अडचणही सुटेल, बाबांनाही जास्त पैसे गोळा करावे लागणार नाही, चालेल का मग? तेव्हा मुरकुटे साहेब म्हणतात हो ते ठीक आहे, परंतु कालच निरूपा वहिनी आमच्याकडून 3 महिन्यांचं ॲडव्हान्स भाडं घेऊन गेले आहेत. तेव्हा हे ऐकताच आता सुधाकर रावांना आणि मीराला धक्का बसतो. त्यावेळी ती कशाला भाडं घेऊन गेली, ती काही बोलली का तुम्हाला, असं आता सदाशिवराव विचारतात. मग आता मैत्रिणीला पैशांची गरज होती म्हणूनच त्यांनी आमच्याकडून भाडं ॲडव्हान्समध्ये घेतलं, असं मुरकुटे साहेब म्हणतात. त्यावेळी सुधाकर राव आता टेन्शनमध्ये येतात, ह्या निरूपाचं नक्की चाललंय काय. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सत्या आणि सुधाकर राव हे दोघेही ठरवतात काहीही करून ही निरूपा कुठे जाते हे शोधायचंच, नक्की पारू आजारी आहे की नाही हे बघायचंच. त्यानंतर आता सत्या आणि मीरा हे दोघेही पारूच्या घरी चाललेले असतात. त्याचवेळी आता निरूपा रिक्षातून घरी येत असते, पण आता जेव्हा पारूकडे ते दोघेही जातात तेव्हा पारू मात्र झोपलेली असते. तेव्हा त्या दोघांना पाहून ती म्हणते या बाळांनो या. मग आता या दोघांना जरा धक्काच बसतो, कारण पारू आता झोपलेली असते. त्या दोघांना असं वाटतं की निरूपा बोलतीये ते खरंच बोलतीये. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.